नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी गणेशनगर प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू, आंदोलनाला यश. दिलीप खोत. इचलकरंजी गणेशनगर डेक्कन प्रोसेस समोरील गल्लीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून नळाच्या पाण्याची समस्या महिला व नागरिकांना भासत होते. काही नळांना कमी दाबाने तर काही नळांना पाणीच येत नव्हते. याची तक्रार सदर परिसरातील महिलांनी माजी नगरसेवक राजू खोत यांच्याकडे केली असता सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी नगरसेवक राजू खोत यांनी सदर परिसरातील महिला नागरिकांना सोबत घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केले होते. यावेळी आयुक्त सो पल्लवी पाटील मॅडम यांनी येत्या 2 महिन्यामध्ये सदर पाईपलाईन बदलून देतो, त्याचबरोबर कमी दाबाने येणाऱ्या नळाला समस्या शोधून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर माजी नगरसेवक राजू खोत व परिसरातील नागरिक यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. या अनुषंगाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी बाजी कांबळे, शशिकांत पाटील, अल्लाउद्दीन जमादार, दिलीप खोत व भागातील नागरिक व महिला यांच्या उपस्थितीत सदर परिसराची पाहणी करून येत्या 2 दिवसात पाईपलाईन टाकून देणार असल्याचे सांगितले. परंतु गणेश उत्सव काळ असल्यामुळे मिरवणुकी व सणासुदीत अडचण निर्माण होतील, म्हणून गणेश चतुर्थीनंतर सदर काम करण्याचे ठरले. या अनुषंगाने आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी गुरुवारी महानगरपालिकेच्या कर्मचारी यांनी तात्काळ काम सुरू करून JCBच्या साह्याने उत्खनन करून समस्या शोधण्याची सुरुवात केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप खोत बोलताना म्हणाले की सदर प्रश्नाकडे मान्य आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देऊन काम चालू केल्याबद्दल त्यांचे प्रभागातील नागरिकांच्या वतीने व विशेषतः महिलांच्या वतीने आभार मानतो. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू खोत, दिलीप खोत, अभिजित कांबळे, रोहित गावड, अमित आळंदे, ऋषिकेश दिवटे, अरबाज मल्लापुरे, तात्या बिरांजे, महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकारी अल्लाउद्दीन जमादार, जावेद निजाम व भागातील महिला नागरिक उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा. नमस्कार. गणेशनगर भागामध्ये डेक्कन प्रोसेस समोरील भागामध्ये काही गल्ल्यांमध्ये गेल्या 2-4 महिन्यापासून पाणी व्यवस्थित येत नव्हते. काही चाव्यांना पाणी येत नव्हतं, कमी दाबाने येत होते. मग त्यावेळी ही तक्रार नगरसेवक राजीव साहेबांना भागातील नागरिकांनी महिलांनी सांगितल्यानंतर महानगरपालिकेमध्ये आंदोलन केले व आयुक्त मॅडमच्या केबिन बाहेर हे आंदोलन केले. त्या अनुषंगाने आयुक्त मॅडमनी काही आश्वासन आम्हाला दिली की येत्या 2 महिन्यात आम्ही पाईपलाईन बदलून देतो किंवा त्याची काय कारवाई करता येईल ते आम्ही करून देतो आणि लोकांना, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ, हे आश्वासन आमचं ठिकाण मागे घेण्यात आले. आणि त्याच अनुषंगाने रोजी तारीख 11 सप्टेंबर 2025 रोजी आयुक्त मॅडमनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी आज जागेवर कामकाज चालू झाले. पाईपलाईनची टाकायची व्यवस्थेचं काम चालू झाले. येत्या 2 दिवसात पाईपलाईन व्यवस्थित होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज रोजी आयुक्त मॅडमांनी आमच्या भागाकडे पिण्याच्या पाण्यासंबंधी गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.